तर नाहीच नाही. एवढ्या वेळ बाहेर नाही थांबायचं. येतच असेल, इथं थांबून वाट बघते. बलमा बघतोस ना, सगळं कसं मनाविरुद्ध घडतंय. मी मगाचपासून वाट बघतोय की मला एक तुटता तारा दिसा आणि मी त्याच्याकडे माझ्या मनातली इच्छा मागावी. पण ते म्हणतात ना, नशीब जेव्हा सोबत नसतं तेव्हा वारं सुद्धा उलट्या दिशेने वाहत. आणि आता माझं नशीब नाही माझ्या बरोबर. जाऊ दे, तो तुटता तारा तर आपली इच्छा काय पूर्ण करणार आहे मला. ते स्वतः तुटलेला आहे. ते ना, हे सगळे मनाचे खेळ आहेत बघ. खर तर आपणच माणसं ओळखायला चुकतो. मैत्री, प्रेम यातला फरकच लक्षात येत नाही आपल्या. बलमा, एक मित्र म्हणून मी तुला सांगतो, एखादी पोरगी मैत्रीसाठी जरी तुझ्या जवळ आली ना, तरी अजिबात जवळ करू नको. कारण आपण पोरं ना, तिथंच गणतो, तिथंच आपलं गणित फसतं बघ. तो सत्य लईच हर्ट झालाय. असं कधी बोलताना ऐकलं नाही मी त्याला. असा मनावर लोड घेतला तर त्यानं स्वतःला त्रास करून गेली, तब्येत पण खराब करत, कामाकडे दुर्लक्ष करणार, दारू बिरू प्यायला लागला तर नाही 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 नाही, असं नाही झालं पाहिजे. सत्य या सगळ्यातनं सावरला पाहिजे. सत्या, चल जाऊया घरी, लय उशीर झालाय आणि जेवायची पण वेळ झाली. घरी कशाला जायचं? तिथं कोण वाट बघते माझी? अरे असं काय बोलतोस तू? मम्मी आहे घरी, प्रभाकर काका आहेत, सवी कवे आहेत, सपना जायदी आहेत, सगळी वाट बघत बसली असेल तुझी. आणि उशीर झाला तर उगाच ती काळजी करत बसतील रे. बरोबर आहे, पण बलमा, ही सगळी रक्ताची नाती आहेत, त्यांना काळजी वाटणारच ना. पण ज्यांच्या संग मनाचं नातं जोडलं गेलंय त्यांचं काय? त्या कुठं आहेत? आणि त्यांना जर काय वाटत नसेल तर मग आपण कशाला उगाच वाटून घ्यायचं? मला नाही जायचं कुठं. बस तू. सत्या, मला राहून राहून असं सारखं वाटतं की वाघमारे मॅडमचा काहीतरी नाईलाज झाला असणार आहे. नकार त्यांनी का दिलाय हे कळलं पाहिजे आपल्याला. नाईलाज, बरोबर, काही तर नाईलाज झाला असं.
पण काय नाईलाज झालं असं. असं डोक्यात राग घालून फिरलास ना तर राजकारणी नाही गँगस्टर होशील. हा, मी गुंड आहे ना, मारामारे करतो, राडा करतो, तोच नाईलाज झाला असं. आणि आता नाही, आधीपासूनच त्या मला गुंड समजतात. ती मैत्री बित्री ना सगळे नाटक होतं. सप्त्याचं लय जीव आहे वाघ मारेल. हे असं व्हायला नाही पाहिजे. तर घरी बी जायला नाही. मग एक काम कर, माझ्या घरी ने, म्हणजे त्याला जरा बरं वाटत. सत्या, तुला तुझ्या घरी जायचं नाही ना, एक काम कर सत्या, तू माझ्या घरी चल. अरे माझ्या घरी काय प्रॉब्लेम आहे तुला? बलमा, माझी कुठंच जायची इच्छा नाही, मला इथंच बसायचंय. तुला जर जायचं असेल ना तर तू जा घरी. असं कसं जा घरी म्हणतोस? इलेक्ट्रिक सोडून जाईन का मी? जाऊ दे, मी पण बसतो इथंच. हे असं आहे यांचं. एकीकडे नकार द्यायचा आणि एकीकडे काळजी करायची. तर मी रात्रभर आलो नाही म्हणून बाहेर वाट बघत बसले असतील आणि थंडीच इथंच झोपले असतील. माझं प्रेम नाहीये तुझ्यावर, मला तुझ्याकडून घटस्फोट हवाय.